मी निशिगंधा. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बघणार आहोत उकडीचे गोड असे मोदक, एकदम सोप्या पद्धतीने जसं मी करते तसं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर उकडीचे मोदक करण्यासाठी इकडे मी गावठी तांदूळ, ज बारीक तांदूळ आहे गावठी, तो स्वच्छ धुवून एक 4 तास भिजत ठेवला होता. इकडे तुम्ही इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळसुद्धा वापरू शकता. आता मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा 1 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून 4 तास भिजत घातलेला आहे. आता यामधलं पाणी काढून आपण हे चाळणीमध्ये ठेवून घेऊ. तर अशा प्रकारे मी त्यातलं सगळं पाणी काढून तांदळातलं एका चाळणीवर पसरवून घेतलेले आहे. 5 मिनिटं ह्यातलं पूर्ण पाणी निथळेपर्यंत आपण ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूयात. सारण करण्यासाठी मी इथे 1.5 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. 1 वाटी, पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. थोडीशी वेलची पावडर आणि जायफळसुद्धा टाकणार आहे. याच वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं आणि याच वाटीने 1 वाटी पाणी घालून आपण ते बारीक करून घेणार आहोत. तर आपली इकडे कढई छान तापलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊयात. 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. लगेच त्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया. छान परतून घेऊयात. खोबरं थोडंसं खरपूस होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊयात. तर अशा प्रकारे आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे. त्याचा सुवास पण खरपूस छान येतोय. आता यामध्ये आपण गूळ टाकूयात. गूळ एकदम टाकायचं नाहीये, थोडा थोडा करून टाकूयात. पहिले अर्धी वाटी टाकूयात. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. वाटत असते तर आपण गूळ टाकूयात. गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. आपल्याला अजून गूळ लागणार आहे. आपण थोडासा अजून गूळ टाकूयात. गूळ आपला छान मिक्स होत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ किसून टाकूया. वेलची पावडर टाकूया. थोडंसं जायफळ किसून टाकूया. तर अशा प्रकारे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता हे सारण आपण काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. तर आता मी हे तांदूळ जे आहेत निथळत ठेवलेले, त्यातलं थोडं पाणी कमी झालेलं आहे, थोडेसे मोकळे झालेले आहेत. आता ते ह्या मिक्सरच्या भांड्यामधून मी बारीक करून घेणार आहे, एकदम लिक्विड असं. पण त्याआधी मी ह्या वाटीने हे तांदूळ घेतले होते, त्याच वाटीने मी पाणी घालून बारीक करणार आहे. कसं ते बघूयात आपण. आपल्याला एकदम लिक्विड करायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही आहे. थोडं बारीक केल्याच्या नंतर पाणी टाकूयात. तांदूळ थोडेसेच होते म्हणून मी एकदम बारीक करायला घेतलेले आहेत. आता इकडे एक घसरा झालेला आहे भांड्याचा. आपण यात थोडं थोडं पाणी टाकून बारीक करूयात. तर अशा प्रकारे आपलं ही पेस्ट तयार झालेली आहे. एकदम पातळ केलेली आहे आणि बिलकुल
त्यात कण नाही आहेत, एकदम पातळ आहे. तर आता इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे. जी लिक्विड पेस्ट केलेली आहे ती आपण त्यामध्ये टाकून घेऊयात. आणि पटकन हलवत राहायचं आहे त्याला. लगेचच ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात. थोडंसं मीठ अर्धा चमचा टाकून घेऊयात. एक छोटा चमचा तूप टाकून घेऊयात. पुन्हा एकदा मिक्स करूयात. ते खाली चिटकत जाईल, आपल्याला ते हलवत राहायचंय सारखं. सतत आपल्याला हलवत राहायचंय. जोपर्यंत त्याचा डो होत नाही तोपर्यंत आपण ते हलवत राहूया. आता हे मिश्रण आपलं होत आलेलं आहे. कढईने वगैरे सगळं छान पुसून घेऊया. चमच्याला लागलेलं काढून घेऊया. आता आपली ही उकड तयार झालेली आहे. ह्याच्यावर आपण झाकण ठेवू पूर्ण 10 मिनिटं वाफवून देऊयात. अजून 10 मिनिटं वाफेत ठेवूयात त्यांना. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण त्यावरचं झाकण काढून घेऊयात. आता ह्याच प्लेटला थोडंसं तूप लावून आपण त्यामध्ये मळून घेणार आहोत. थोडंसं गरम असतानाच आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. छान झालेली आहे. छान सुंदर उकळ झालेली आहे. मौसूद
मोदकासाठी जी आपली तयारी आहे ती आता पूर्ण झालेली आहे. सारण पण सुंदर झालेलं आहे आणि उकड पण सुंदर झालेली आहे. आणि एक एक मोदक आता आपण वळायला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण छोटे मोदक करूयात, एकदम छोटे. उकडला परत एकदा हातावर आपण मऊ करून घेऊया. किती सुंदर झालेली आहे बघू शकता. मध्ये असं बोट ठेवून कडेने आपण फिरवून घेऊयात. सुरुवातीला जमत नसेल तर छोटेच मोदक करूयात आपण. छान सुंदर अशी पाळी झालेली आहे आपली, कुठेच फाटलेली नाहीये. बघू शकता. सुंदर छान झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडस सारण भरून घेऊयात. आता मधल्या बोटाने खालपर्यंत प्रेस करत कळी काढून घेऊया. ह्याला प्रॅक्टिसची फार गरज असते. अशा प्रकारे अलगद अलगद आपण फिरवून घेऊया. वरचा एक्स्ट्रा जे आहे ते आपण काढून घेऊया. आणि अशा प्रकारे आपला हा पहिला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये. इथे चाळणीला मी तेल लावून ठेवलेलं आहे, त्यामध्ये ठेवून देऊया. आणि अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सुद्धा करून घेऊया. मोदक सुरुवातीला छोटेच करा.
सर्व मोदक करून झालेले आहेत. त्याआधी मी एक 5 मिनिटं आधी पाणी उकळायला ठेवलं होतं. आता ही चाळण आपण त्याच्यावर ठेवून 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत. आता आपण हे मोदक प्लेटमध्ये काढून नैवेद्य दाखवून घेऊया. चिकटत नाही आहेत बिलकुल. थंड झाल्यावर काढायचे आहेत आपल्याला हे. तर अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. आपण टेस्ट करून बघूया. सुंदर. आय होप तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.